नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजची माझी रेसिपी आहे चिकनचा चटपटीत व झणझणीत असा रस्सा. अगदी घरच्या साहित्यात व एकदम कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे. ही रेसिपी घरातल्या गृहिणी, पुरुष व बॅचलरसुद्धा बनवू शकतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. ते मोठ्या आकारातच कट केलेले आहेत. एक मोठा टॅमॅटो घेतला आहे, तो पण मोठा चिरला आहे. पुदिन्याची पानं घेतल्यात, लसूण अद्रक घेतलं आहे आणि कोथिंबीर. आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करायचं आहे. आणि मिक्सरला बारीक करताना याच्यात थोडंसुद्धा पाणी ओतायचं नाही, कारण कांद्याचं आणि टॅमॅटोचं पाणी भरपूर सुटतं. तर चला आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. ग्रेव्ही करताना आपण कोणताही मसाला भाजून घेतला नाही ना, कोणता मसाला ॲड केलेला आहे. कांदासुद्धा भाजून घेतलेला नाही आपण, तरीसुद्धा भाजी अगदी चवीला अप्रतिम अशी होते. तर बघा, ग्रेव्ही बनवून झालेली आहे. अशी मी दरदरी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. जास्त पण एकदम बारीक नाही करायची आणि एकदम मोठी पण नाही ठेवायची, अशी दरदरी ठेवायची. इथं कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घेतलेले. तेल थोडं गरम झालं की त्याच्यात खडे मसाले घालूया. खडे मसाल्यामध्ये मी 2 लवंगा, 2 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत. आणि त्यानंतर इथं मी 3 तेजपत्ते घातलेत. आता ही थोड्या वेळ छान परतून घेऊया. लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हा मसाला बनवलेला आहे ना, तो मसाला ह्याच्यात घालायचा. आणि मसाला चिटकू नये म्हणून पहिल्यांदा असं सारखं व्यवस्थित त्याच्यात पळी फिरवत राहायचं, त्याच्यामुळे मसाला आपला चिटकणार नाही. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा हळद घातली आणि 1 चमचा मीठ घातलं आहे. तर 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद मी यासाठी घातली की आपला मसाला पटकन भाजला जाईल आणि तेल पण लगेचच सोडेल. त्याच्यामुळं मी इथं हळद मीठ घातलेली. आता हे छान आपण तेलात व्यवस्थित परतून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान तेल सुटायला लागलं की मग नंतर आपण बाकीची प्रोसेस करू. आता हे सगळं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं. 2-2 मिनिटांनी सारखं हलवत राहायचं. बघा आता किती छान तेल सुटलेलं आहे. आता मसाला आपला परफेक्ट झालेला आहे. तर याच्यात सगळं व्यवस्थित तेल इथे छान सुटलेलं आहे. आता आपण याच्यात बाकीचे साहित्य घालून घेऊया. इथं मी 1 चमचा धना पावडर घातली, 1 चमचा काश्मीरी मिरच पावडर घातली. काश्मीरी मिरच पावडर मी इथं लालपणासाठी घातलेली आहे. तिखटपणासाठी इथं मी घरगुती कांदा मसाला घातलेला आहे 2 चमचे. आणि इथं मी सुहाना चिकन मसाला घातलेला आहे. आता हे छान व्यवस्थित तेलात सगळे मसाले परतून घ्यायचे, म्हणजे तेलात व्यवस्थित सगळ्या मसाल्यात मिक्स होतात. छान मसाले परतून झाले की आता आपण याच्यावर हे स्वच्छ धुतलेले चिकन घालायचे आणि चिकन घालून आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता मसाल्यात चिकन घातल्यानंतर आहे ना, चिकन चांगलं मसाल्यात 5-6 मिनटं परतून घ्यायचं. 5-6 मिनटं चिकन छान परतलं का नाही मसाल्यात, मसाला पण सगळा लागतो आणि त्या चिकनची चव खूप छान असते. लगेच पाणी ओतायचं नाही आपल्याला, व्यवस्थित परतत राहायचं आहे. बघा चिकनचा वास किती छान सुटलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण मसाल्यामध्ये ना कांदा भाजला आहे ना याच्यात दही वगैरे घातलेला आहे ना, कांदा काय असा काळा इथे परतून घेतलेला आहे, काही नाही. तरीसुद्धा ही भाजी बघा इतकी सुंदर आणि इतकी चविष्ट होते का नाही. तुम्ही नक्की बनवून बघा. मी तुम्हाला 100% सांगते, ही भाजी खूप छान होते चवीला. तर आता छान आपण अजून 5-6 मिनटं परतून घेऊया ह्याला. मग चिकन असं थोडंसं असं बारीक झाल्यासारखं दिसतं बघा. तेला मिठात आपण छान परतून घेतलं की मग त्याच्यात गरम पाणी घालायचं. पाणी आधीच आपण गरम करून ठेवायचं. गार पाणी कधीही घालायचं नाही भाजीत. गार पाण्याने काय होतं, सगळ्या मसाल्यांची चव आहे ना ती वेगळीच लागते. गरम पाणी घातल्यानंतर भाजीची चव छान लागते आणि भाजीसुद्धा खायला सुंदर लागते. आता आपण हे अर्धा-पाऊण तासासाठी शिजून देऊया. तुम्हाला जर कुकरमध्ये करायचं असलं ना, तर तुम्ही कुकरमध्ये 3 शिट्ट्यात करू शकता. बघा 20 ते 25 मिनटं मी मीडियम गॅसवर चिकन छान शिजवलं आहे. चिकन शिजवताना वर झाकण एकदम पॅक झाकून ठेवायचं, म्हणजे चिकन पटकन शिजलं जातं. आणि बघा किती छान चिकन शिजलेलं आहे. एकदम मऊ लुसलुशीत इतकं सुंदर झालेलं आहे ना. रस्सासुद्धा खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. 100% सांगते बघा, तुमच्या घरातल्यांना ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्हाला खूप शाबासकी मिळेल. माझी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
एक महत्त्वाची टीप, चिकनची भाजी कुकरपेक्षा कढईतच छान बनते आणि चवीला पण खूप छान होते. तुम्ही पण एकदा कढईत बनवून बघा, चवीला खूप छान लागते.